नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ तुषारच्या या नवीन एपिसोडमध्ये आज आपण बघणार आहोत महाबळेश्वर येथील कृष्णामाई मंदिर। पंचगंगा मंदिरापासून आपण खालच्या बाजूला जात असताना या मंदिराच्या पार्किंगच्या जवळून उजव्या बाजूला एक रस्ता आतमध्ये कृष्णामाई मंदिराकडे जातो। आपण त्या मंदिराकडे आता निघालेलो आहोत। जर महाबळेश्वरला जाऊन तुम्ही तेच नेहमीचे पॉइंट्स, नेहमीची मंदिरे आणि तलाव बघायचे नसतील, काहीतरी हटके बघायचं असेल तर कृष्णामाई मंदिराला तुम्ही नक्की व्हिजिट करा। या मंदिराच्या पार्किंगपासून उजव्या बाजूला आपण खालच्या दिशेने कृष्णाई मंदिराकडे जातोय। कृष्णा नदीचा उगम इथून झाला म्हणून याचे नाव कृष्णामाई मंदिर। तसेच हे मंदिर कृष्णाबाई अथवा कृष्णाई मंदिर या नावाने सुद्धा ओळखले जाते। पंचगंगा मंदिरापासून आपण या मंदिराकडे जात असताना आपण एखाद्या प्राचीन मंदिराला भेट देणार आहोत। अतिशय सुरेख असं प्राचीन मंदिर हे असेल याची पुसटशी जाणीव देखील आपल्याला होत नाही। कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांच्या संगमावर वसलेल्या पंचगंगा मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे हे हेमाडपंथी वास्तुकलेनुसार बांधलेले शिव मंदिर, ज्याचं नाव आहे कृष्णाई मंदिर। मंदिराचं बांधकाम संपूर्णतः दगडांमध्ये केलेलं आहे। मंदिराच्या पुढल्या बाजूने आपल्याला असा हा निसर्गरम्य नजारा दिसतो। मुख्य मंदिर आवाराच्या मध्यभागी बांधलेले आहे। मंदिराच्या पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे दगडांचे
आवाराचे बांधकाम केलेले आहे। त्या बाजूने एक ओढा वाहतो, याला कृष्णा नदीच म्हणतात। मुख्य मंदिराच्या उत्तरेला एक टेकडीवजा भाग आहे। त्याच्या पुढे दरीच्या बाजूला भग्नावस्थेतील गणेशाचे मंदिर देखील आहे। या गणेश मंदिराच्या समोर एक बांधीव कुंड आहे। ते अलीकडच्या काळातच बांधलेले असल्याचे स्थानिक सांगतात। तसेच कुंड कृष्णामाई मंदिर आणि त्याच्या दक्षिणेकडे असलेल्या समाधीवजा बांधकामाच्या बाजूला आहे। या सगळ्याची रचना एकसारखी असून त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत। मुख्य मंदिराच्या समोर असलेल्या कुंडाच्या अलीकडेच एक लहान गोलाकार कुंड आहे। कृष्णेचे लुप्त होऊन येणारे पाणी पहिल्यांदा त्याच कुंडात येते आणि त्याला जोडून असलेल्या गोमुखातून ते मुख्य कुंडात येते। मंदिराला दोन्ही पुढच्या बाजूस ओसऱ्या आहेत। त्यांच्यामध्ये पुढच्या बाजूस असलेल्या पूर्ण खांबांची संख्या 10 आहे, तर त्याच ओळीमध्ये 2 अर्धस्तंभ देखील आहेत। त्यांच्यामधल्या प्रत्येक खांबावर एकसारखेच नक्षीकाम केलेले आहे। शिवाय खांबांच्या मागील बाजूस भिंतीमध्ये देखील तितकेच अर्धस्तंभ आहेत, त्यावर मात्र नक्षीकाम नाही। या दोन्ही खांबांना जोडणारी महिरप आहे। त्याच्या छताच्या भागामध्ये एकूण 10 शिल्पे घडवलेली आहेत। शिखराच्या रचनेमध्ये महाबळेश्वरमधील काही मंदिरांच्या शिखरांची रचना कृष्णामाईच्या मंदिराच्या शिखरासारखी आहे। अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ही मंदिरे 14व्या किंवा 15व्या शतकात बांधली गेलेली आहेत। असे हे सुंदर कृष्णाईचे मंदिर स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना। नुसतं दगडांमध्ये केलेलं बांधकाम खूप सुंदर आहे। महाबळेश्वरला आपल्याला भेट दिली असता या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या। आता या मंदिराची एक पूर्ण प्रदक्षिणा करून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालोय। मोठ्या मोठ्या आकाराची दगडं एकामेकांवरती रचून किती सुंदर या मंदिराचे बांधकाम केलेले दिसते। इथपर्यंत आपण हा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले खूप खूप आभार। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया महाबळेश्वरच्या आणखी एका प्रेक्षणीय स्थळाला पुढल्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।